श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णा तरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करीते आनंदा, ते सूर स्वर्गी पाहाती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परीसा. रूप दिसे सुसुप्शित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रम चर्म पराधानित, कासे पितांबर देखा. येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तया वेळी, अभय कर देतसे. इतुके देखुनी सुसुप्शित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी. मूर्ती देखिली करिता, झाला दंडवत. कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोटुनी. तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध मने आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती. कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, आम्हा कष्ट केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करुणी संशयासी, निरोपावी स्वामी राया. सिद्ध मने तये वेळी, एक शिष्यास्थो मौळी. गुरु कृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल परियेसा. गुरु कृपा होय जास, दैन्य दिसे कैसे त्यास. समस्त देव त्याचे वश, कळी काळास जिंके नर. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणिजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एक भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धीची आचरणी. विनवितेसे कर जोडुनी, भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसी निरोपिती, संदेह होतो माझे चित्ती. गुरुजी केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. अनेक तिन्ही तुम्ही निरोपितले ती. विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपिल्या न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा. कवन शास्त्र पुराणीचा, संदेह फोडीना गामनाचा. जेने मन दृढ होय, सिद्ध म्हणे शिष्यासी. तुवा पुसले आम्हासी, वेदवाक्य रक्षिसी. सांगेन ऐक एक चित्त, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुखे करुण. त्यासी पावास पुराण, अष्टादश विख्यात. तया अष्टदशांत ब्रह्मवाक्य, असे ख्यात पुराण. ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला तेची कथा विस्तारुनी. सांगे ऐका एक चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी. कलियुगे पुसे हर्षी, गुरु महिमा विस्तारेसे. ब्रह्मदेव निरूपिला, ब्रह्मदेवे कलयुगासी. सांगे केवी कारणेसी, आतंद विस्तारेसी. निरोपिजे स्वामिया, एक शिष्या एक चित्त. जधी प्रळयो झाला होता, आदिमूर्ती निश्चिता होता. वटप शयनी अव्यक्तमूर्ती नारायणा होता. वटपत्रशयन बुद्धी संभवे चेतन. आणिक सृष्टी रचावया, जाग्रत होनी नारायण. बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून. त्रैलोक्याचे रचना घर, तया कमळामधून. उदयो झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून. चतुर्मुख झाल देखा,
मने ब्रह्मातये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहुन आणि कस्थुळी कवन नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण ऐसे महाविष्णू भजे मने तया वेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परीसा संतोषुनी नारायण निरोप दिला अति गहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिली तेही वेळी ब्रह्मा विष्णू विनुसी नेने सृष्टी रचावयासी देखियले नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी वृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर तेनीची परी रचून स्थिर प्रकाश करी मनितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी याद वेद मार्गे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेज अंडज नामे जारज उद्बीज उपजविले कृतत्रेता द्वापार युग उपजवी मग कलयुग एक एकांती निरोपे मग भूमीवर प्रवृत्त करी बोलवुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषुन सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते असत्य नेणे कधी वाचे अवैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करंकने येणे रूप योगकृत ब्रह्मायसी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्यलोक असत्य निंदा अपवादक माते न साहे ते ऐक कवने परिवर्तावे ऐक्योनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्राह्मा आपण तुवा वर्तावे सगुण क्वचित तात्काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलूनी त्रेतायुगाते विवेका यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशस्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्रह्मणासी हाती देखा कुशसमिदा असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलवुनी ब्रह्मा ऋषी निरोप देत्वी द्वारकासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एक चित्ते खटवांग धरुणी हाती धनुष्यबाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी ज्वावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मदेखा ऐसे कलियुग देखा सांगे लक्षण ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियसा विचारहीन अंतकरी पिछाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हात धरुणी शिन्न येत ब्रह्मा या सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अति प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्म यापुढे उभा राही काय निरोप म्हणून देखोणी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन
पुसते असी विनोदाने लिंग जिव्हा का धरिली. कलियुगी म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी. लिंग जिवा रक्षणारासी हरी असे आपणाते. ऐकोन कलीचे वचन निरोप देता ब्रह्मा आपण भूमीवर जाऊने. आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलयुगासी. सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी. स्वल्प असे 100 पूर्वयुगायुगी देका. आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसे वरी. मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्टिती क्षिती बहुत दिवसपर्यंत. आता असे नवे जाण अल्प स्वल्प आयु मनुष्यपण. करिता तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था. जे जन असते ब्रह्मज्ञाने पुण्य करीते जाणोनी. त्यासी तुवा सहाय्य होऊनी. वर्तत असे म्हणे ब्रह्म ऐकोनी ब्रह्म याचे वचन. कली म्हणतसे नमून स्वामींनी निरूपिले जे जन. तेची माझे वैरी असती काळात्माचे ऐसे गुण. छेदन करीन धर्मवासना पुण्यात्माचे अंतःकरण. उपजले बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अति गहनी. सांगतसे विस्तारुनी उपाय कलिसी रहा. तावया काळ वेळ असती दोनी. तूच सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची दावती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण. मूळमूत्र वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी. जे अधिक पुण्यरासी तोची जिंकती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरूपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते ऐक कली. सांगेन एका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरुणी अंतःकरण. शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण. लोभ वर्जित नराशी. माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी भजनरासी. दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवाशी. जे सेवीसी नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहेसी तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपरण त्यासी तू बोधू नको. कली विनवी ब्रह्मयासी. गुरु शब्द आहे कैसी. कवन गुरु स्वरूप कैसी. विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण. रेफः पापस्य दाहकः. उकार विष्णू अवक्त्य. ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिशी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता. गुरु रक्षिल परियसा. गुरु कोपेल एखाद्यासी. ईश्वर न डाके गुरुरेवः परतत्व. तस्माद गुरु मोपाक्ष येत. गुरु ब्रह्मा सत्यदाना. तोची रुद्र महाविष्णू. गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रवया. या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्ग ऐसी. तीर्थव्रत योग तपासी. ज्योती स्वरूप असे जाना. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी. सर्व ऋषुदी कथा वर्तली अनादी. अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी. अंगीसर ऋषी आश्रम थोरी. वृक्ष असती नाना परी. पुण्यनाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी अधिकरोणी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य भाऊ असिता. वेदशास्त्र अभ्यासिता. त्यात दीपक मनिजे ख्याती. शिष्य होता परियसा. होता शिष्य गुरु परायण. केला अभ्यास शास्त्र पुराण. झाला असे अति निपुण. तया गुरु
सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यासी बोलवुनी पुसतसे संतोषुनी ऐका श्रोते सकळ जन बोलवुनी शिष्यासी मने गुरु परीयसी प्राप्ती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिचावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक ऐकोनी शिष्याचे वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी संदीपकाते बोलावुनी सांगतसे परियसया ऐसा हो शिष्य सकळीक अमुचे पूर्व जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके अमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाना तप सामर्थ जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिगत याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी न भोगती आपुले देही आपुले पाप निष्कृत नाही हे निश्चित करून पाहे भोगावे आम्ही परियसा या पापाचे निष्कृतीस जावे आम्ही वाराणसीस जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेशी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यास कवना असेल सामर्थ अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अति विवेक तया गुरु प्रति देखा दीपक मने श्री गुरुशी पाप करिता देहनाशी न करावा संग्रहो दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म तयासी दृढदेह असता मनुष्याची क्षालन करावे पापासी अथवा वाडे विषावरी अथवा तीर्थे प्रायश्चित्त आपुले देही भोगी न त्वरित पाप वेगळे न हो निरुते मुक्ती नव्हे आपणासी दीपक मने गुरुसी स्वामी नुरूपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे ऐकोणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगीहीन अंधपांगुळ परियसा संवत्सर एक वंशित माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकार करावा दीपक मने गुरुसी कुष्टी होऊन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिंती स्वामी निरूपावे त्वरित म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोष लावे धर्म मुनी आपण सांगतसे विस्तारून लक्षण तया पापाचे आपुले पाप आपणासी घाय नव्हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवेची पाप परियसा या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोग देखा प्रतिपाळना रासी कष्ट अधिका मजहुनी संदीपका तूज कष्ट अधिक जान या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नियोनिया तया काशीपुरी जान पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक मने गुरु शिष्याशी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची ब्रह्मा म्हणे कलिसी शिष्य होता कैसा त्याशी कुष्ठ होतासी गुरुसी नेले काशी पुरा प्रती मणिकर कर्णिका उत्तर देशी बंगळेश्वर सानिध्येसी राहिले ते परियशी गुरु शिष्य दोघे जण स्नान करूनी मणिकर्णिकेसी पूजा करिता विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्याची गुरुसी भोगीत होता तया स्थानी कुष्ठरोगे वापिले भूत अक्षहीन आणि दुःखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा मागुनी
संदीपक गुरुसी आणून देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणती एके दिनी न जेवी श्री गुरु कोपुनी स्वल्प आणली मनोनी क्लेशे सांडून देत भूमीवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्ठानासी मनोनी क्लेश करीत झाले परियसा तितुकेही आणि मागुनिया सर्वस्व करीत तसे वाया कोपे देतसे शिवया परोपरी परियसा एखादे समयी शिष्यासी मने ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सेवेची मने पापी क्रूरा माते गांजिली अपारा पुमास विष्टा मुत्रा क्षणा धूत नाही पाप जेथे असे बहुत दैत्यमस्तर रहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप जे जाणते समस्त रोग देख असती देखा कुष्ठ 16 भाग नवती का वेद धर्म ध्वजी एका कष्ट तसे येना परी ऐसे गुरुचे गुण दोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एक समान तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असत कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवीची यात्रा गुरुसेवे वाचुनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मनासी पाहिजे तैसा वर्ततसे वर्ततया येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरु गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तिशी निका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे परियसा म्हणून गेला गुरुपासी विनतसे तयाशी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलेसी निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थो ईश्वरासी भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्ती नवेगा परियेसी जन्मांतरी बाधिती येसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियसी निरोप पुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सम्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी न लगेवर आपणासी न गुरुचे मानासी केवी घेऊन म्हणतसे विस्मय करोणी योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरावरी वेद धर्म मनिजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करतो भावे एक चित्ते वर देऊनी म्हणून आपण गेलो होता तया पाशी जाण गुरुचा निरोप म्हणून नाही म्हणून नघे वर परियसा तैसा तपासी योगियासी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर नघे तो दीपक तन मन गुरुसी समर्पुणी सेवा करीतो संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला ऐसे चित्ता गुरु परमार्था म्हणून वितुके ऐकुनी षडंग धरू पहावया गेला गुरु शिष्य त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे असे अनेक बहुत संतोषुनी दीपका ते विष्णू मने परियसा बोलवनी दीपकासी मनतेसी ऋषिकेशा तुष्टलो तुझ्या भक्तीचा वर माग म्हणतसे दीपक मने विष्णूशी काय भक्ती देखुनी हमासी वर देसी परियशी कवन कार्या सांगा मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरणत नाही बलात्कारे येऊनी पाहे
केवी ऐसे वर मज ऐकोनी दीपकांचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगतसे विष्णू ऋण तया दीपकापती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून जाहलो संतोषी जे भक्ती केली गुरुशी तेची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ते पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावतसे ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला आणिक विनतसे ऐक सिद्ध मने द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मनाशी वेदशास्त्र दिमी मानसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रये मूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यता नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा देत सत्य त्याचेनी आम्हा परमार्थ केवी असे सांग जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय सोज याच कारणे श्री गुरुराज भरतसे परियसे संतोषिनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राण तुची शिष्य शिरणोत्तर भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक मने विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूपा आपण ओळवी तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला दिधला वर षडंग पाणी संतोषिनी बोले वाणी अरे दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सका होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि जरी आम्हा पुससी सांगेन एका एक चित्ते जय जय समयी श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करसी तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचती सांगेसी ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परियसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूजा जाण अमृतपान सदा सगुण तोशी शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देता जो कावरू फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने परियसा ब्रह्मा सांगतसे कलिसी एक चित्त परियसा वरला धोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकास एक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुसी वर दिधला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावे म्हणून गुरुची सेवा तत्परसी अंतःकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिधला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू काशीपुरू वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे ध्यानी मने गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियसी दिव्य देह तक्षणी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापासी अतिविशेष त्याची कैसी पाप रहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहेसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे सिद्ध मने नाम करणे दृढ मने असावे याच चित्ती तरीच तरणे भावरणी गुरुभक्ती असे येणे विध दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया मनन न मनावे न्यूनपूर्णे माझे बोबडे बोलासी श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वते प्रामुख्ये सिद्धनाम धारक संवादे शिष्यदीपकाख्यानम नाम द्वितीयोऽध्याय श्री गुरुदत्तात्रय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।
अध्याय दुसरा मराठी भावार्थ. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिसर ऋषीचा आश्रम होता. तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत. त्यामध्ये पैल मुनीचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता. त्याला अनेक शिष्य होते. त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता. तो शिष्य मोठा गुरुभक्त होता. शास्त्रे व पुराणे त्यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला. एक दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे. मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे. अनुष्ठान केल्याने त्यासी पुष्कळसे पाप धुवून गेले आहेत, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहेत. ते माझे मलाच भोगायला लागणार आहे. त्याविषयी ते संपणार नाही. मी जर तप सामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते. तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निसार होणार नाही. या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे. तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे? त्याने ही जबाबदारी स्वीकारावी. त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरुला म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी. मी आपली कशी सेवा करावी ते मला निःसंकोचपणे सांगावे. काया वाचा मनेनी मी मनापासून सेवा करून आपल्याला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो. मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपण सेवा करण्याची संधी द्यावी. दीपकचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील. ते मुलांना किंवा शिष्याला देता घेता येत नाहीत. मी केलेल्या पापामुळे यामुळे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल. या सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत. तेव्हा या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची असेल तर तू मला काशीला घेऊन चल. तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोहोचू शकेन. काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कवलाश्वर तीर्थाजवळ ते गुरुशिष्य राहिले. तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला. गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली. गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुचा सर्व लहरी व कलेचा छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली. दीपकची गुरुसेवा पाहून भगवान कृष्ण प्रसन्न झाले. तुला वरदान देऊन मी तुझी गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकला म्हणाले. परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकने वरदान घेण्याचे नाकारले. भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले. त्यांनी श्री विष्णूंना दीपकच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली. त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले. दीपक समोर प्रकट होऊन त्यांनी दीपकला वर मागण्यास सांगितले. दीपकने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला. श्री विष्णू दीपकला तसा वर देऊन अंतर्धान पावले. नंतर दीपक गुरुजवळ गेला. तेव्हा गुरुनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे. दीपकने घडलेला वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली. वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकला तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल. यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला. याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला. त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इथे आपण श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा इथे भावार्थासहित समाप्त करत आहोत. पुढील अध्याय तिसरा हे ऐकण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.